नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर या वर्षीचा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे. या वर्षीतील शेवटचा दिवस राहिलेला आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. तर या व्हिडिओमध्ये मी असा एक उपाय तुम्हाला या दिवशी करायला सांगणार आहे की हा उपाय बिना खर्चिक आहे, अगदी साधा सोपा उपाय आहे. पण हा उपाय केल्याने तुमचं जीवन अगदी बदलून जाणार आहे. तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या वर्षात पैशाची कमी कधीच भासणार नाही किंवा तुमच्याकडे जर अनावश्यक धनखर्च होत असेल तर नवीन वर्षामध्ये असं काहीच घडणार नाही. तुमचा धनामध्ये तर वाढ होईलच, पण अनावश्यक पैसा खर्च होणार नाही. तुम्ही बोलत असता की पाण्यासारखा पैसा खर्च होतो, तर हा पाण्यासारखा पैसा खर्च होणार नाही. असा एवढा प्रभावशाली असा माझ्याकडे एक उपाय आहे आणि हा उपाय सगळ्या उपायात भारी आहे. कारण हा उपाय करून बरेच लोक श्रीमंत करोडपती झालेले आहेत. तर असा उपाय आज मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या घरामध्ये सतत पैशाची खूप कमतरता भासत असते. घरात कष्ट तर खूप करतात, पण पैसा येतो पण तो टिकत नाही. तुम्ही बोलत असता की माझ्याकडे पहिले खूप श्रीमंती होती, पण माझी श्रीमंती आता कमी झालेली आहे किंवा माझे पैसे आता कमी झालेले आहेत. तर हा एक उपाय करून तुमची गेलेली श्रीमंती तुम्ही माघारी मिळवू शकता. एवढा प्रभावशाली उपाय आहे आणि ह्या वर्षातील शेवटचा हा उपाय आहे. मार्गशीर्ष महिन्यातला तुम्हाला उपाय करायचा आहे, कारण मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. जर या उपायाने तुम्ही जर तुमच्या जीवनाचं सोनं केलं तर येणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी एक नवीन उगवता सूर्याप्रमाणे अगदी तुमच्या जीवनामध्ये भरभरून सुख आणि समाधान घेऊन येणार असेल, कारण हा उपाय एवढा प्रभावशाली आहे. तर आता आपण बघूया काय उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे. तुम्हाला नित्यनियमाची पूजा या दिवशी करायची आहे. सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला 7 मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि हे मिठाचे खडे तुम्हाला श्री महालक्ष्मी सुक्तम बोलल्यानंतर, तुमची पूजा वाचून झाल्यानंतर आरती झाली, तुम्ही श्री महालक्ष्मी सुक्तम तुम्ही बोललं, त्यानंतर हे 7 मिठाचे खडे माता लक्ष्मीची जी चौकी असते, म्हणजे जो पाट असेल, तुम्ही पाटावरती, टेबलावरती, ज्या पण कशावरती माता लक्ष्मीची पूजा मांडता त्या टेबलाच्या खाली तुम्हाला हे टाकायचे आहेत 7 खडे. 7 खडे, मोठ्या मिठाचे 7 खडे तुम्हाला या टेबलाच्या खाली तुम्हाला टाकायचे आहेत. हा मिठाचा उपाय एवढा प्रभावशाली उपाय आहे की याने माता अगदी खेचून तुमच्या घराकडे येत असते. एवढा प्रभावशाली उपाय आहे, कारण माता लक्ष्मीला मीठ हे अतिशय प्रिय आहे आणि महालक्ष्मीच्या पुस्तकामध्ये सुद्धा मिठाचा उपयोग काय आहे हे दाखवलं आहे. त्यामुळे मीठ आणि माता लक्ष्मी यांचा कुठेतरी काहीतरी संबंध आहे हे शास्त्रातसुद्धा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे हा मिठाचा प्रयोग तुम्हाला करायचा आहे या दिवशी, शेवटच्या गुरुवारी जर असा मिठाचा उपाय तुम्ही जर केला, माता लक्ष्मीसाठी केला, तर माता लक्ष्मी ही तुमच्या घरी सदैव विराजमान राहील. ती तुमच्यावरती कधीच रागवणार नाही किंवा तुमच्या घरातून कधीच निघून जाणार नाही, कारण हीच ती वेळ आहे, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार. या दिवशी मिठाचा उपयोग जो कोणी करेल त्याच्या जीवनामध्ये माता लक्ष्मी सुख, समृद्धी, अगदी आनंद भरभरून देणार असेल, कारण तो व्यक्ती तिच्या आवडत्या मिठाचा उपयोग करणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील या दिवशी हा मिठाचा उपयोग करायला विसरू नका. बघा, आपण जीवनात एवढे कष्ट करतो, कशासाठी करतो की आपली मुलं बाळं, आपली बायका पोरं, आपली आईवडील सुखाने जगावेत. पण हे जगण्यासाठी एकमेव आहे ते म्हणजे पैसा. ज्या व्यक्तीकडे पैसा असतो ना, त्यालाच या जीवनामध्ये मानसन्मान असतो. तुम्ही बघा, जर तुमच्यावरती कर्ज झालं किंवा तुम्हाला जर पैशाची गरज पडली, तर कोणीही घरातले नातेवाईक आपल्या मदतीला येत नाहीत. जेव्हा तुमच्यावरती कर्ज होतं ना, तेव्हा नातेवाईक देखील फोन उचलणं किंवा आपल्याला टाळत असतात. तर असा आहे हा पैशाचा खेळ. त्यामुळे जीवनामध्ये खूप महत्त्वाचं जर काय आहे तर तो आहे म्हणजे पैसा. जर माणसाकडे पैसा असेल ना, तर त्याला सगळ्या गोष्टी साध्य करता येतात. त्यामुळे एवढा महत्त्वाचा पैसा आपल्याला आपल्या जीवनामध्ये खेचून आणायचा आहे, माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये खेचून आणायचं आहे. आणि त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे गुरुवारी मिठाचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. पण हा उपयोग तुमच्या घरातली जी लक्ष्मी असते ना, तिनेच करायचा असतो.
घरातली लक्ष्मी म्हणजे त्याची बायको असू शकते, आई असू शकते किंवा त्या घरची मुलगी असू शकते. न लग्न झालेली अविवाहित त्याची बहीण ही ह्या घरची लक्ष्मी असते. तर ती तुमचा हा उपाय तुमच्या घरासाठी किंवा घरातल्या मंडळीसाठी करू शकते. तर असा होता आजचा हा उपाय तुम्हाला शेवटच्या गुरुवारी नक्की करायचा आहे. कारण आपल्या सर्वांना पैशाची खूप गरज असते. आपल्या मुलाबाळांचे शिक्षण करायचं असतं. आपल्या अशा अनेक गरजा आहेत ज्या आपल्या जीवनामध्ये असतात आणि त्या आपल्याला पूर्ण करायच्या असतात. जर तुमची श्रद्धा आणि भक्ती जर पवित्र आणि निरागस असेल ना, तर माता लक्ष्मी तुमच्या या उपायाने नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या जीवनामध्ये जे तुम्हाला हवे ना, ते साध्य करण्याची क्षमता तुमच्यामध्ये प्राप्त होईल. आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुमचं जे काही कार्य असेल त्यामध्ये तुम्हाला यश हे नक्कीच प्राप्त होणार आहे. कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला या उपायानंतर प्राप्त होणार आहे. तर अशी होती आजची ही माहिती. ही जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.